वर्षी आईची कथा मी ते सांगत आहे व तिचे नाव हिरकणी असे आहे। शिवकाळात रायगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गावातून लोक गडावर वस्तू विकण्यासाठी येत असत। त्याचप्रमाणे हिरा नावाची एक गवळण आपल्या घरातील गायीचे दूध घेऊन गडावर विकण्यासाठी येत असत। याच विक्रीतून तिच्या परिवाराचा उदरनिर्वाह होत असे। हिरकणी एक अशी गरीब शांत सतत आनंदी असणारी गवळण होती। पौर्णिमेच्या दिवशी हिरकणी गडावर दूध विकण्यास गेली असता तिचे दूध काही लवकर विकले गेले नाही। त्यामुळे तिला दूध विकण्यासाठी उशीर झाला। तिला जेव्हा समजले संध्याकाळ झाली आहे, अंधार पडला आहे, मग ती आपल्या बाळाच्या ओढीने गडाच्या दरवाजापर्यंत गेली तर पहारेकरी शिवाजी महाराजांच्या आज्ञेने बांधील होते। त्यांना दरवाजा उघडता येत नव्हता। हिरकणी त्यांना खूप विनंती करू लागली, माझे बाळ लहान आहे, त्याला माझ्याशिवाय कोणी सुद्धा नाही। त्यामुळे ती खूप विनंती करत होती, पण पहारेकरी बांधील होते शिवाजी महाराजांच्या आज्ञेमुळे। हिरकणी या बाळाच्या काळजीपोटी तिथे गावाकडे जाण्याचा रस्ता शोधू लागली। रस्ता शोधत शोधत ती एका कडेपाशी आली। तिथून तिला तिचे गाव दिसत होते, पण तिथपर्यंत कसं जायचं आहे तिचा विचार करत होती। मग तिने निश्चय केला, आपले बाळ लहान आहे, त्याला आपल्याशिवाय कोणी नाही, ते भुकेने रडत असेल, तहानले असेल, त्यामुळे त्यांनी कड्यावर उतरण्याचा निश्चय केला। कड्यावरून उतरताना तिचा पाय सुटला, हात घसरला तर तिचा मृत्यू होणार हे शक्यच होतं। त्यामुळे तिने तसंच धाडस आपल्या लहान मुलासाठी धाडस करत तिने उतरण्याचा निर्णय घेऊन उतरायला सुरुवात केली। तर तिच्या हातापायांना जखमा झाल्या, काटे घुसले, तरी सुद्धा ते आपल्या लहान बाळाच्या ओढीने कड्यावरून खाली उतरून आपल्या बाळाजवळ गेली। त्या बाळाला गेल्या त्या बाळाला कुशीत घेतले आणि नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी हिरकणी गडावर गेल्या। पहारेकऱ्यांना हिरकणी दिसल्या। पहारेकऱ्यांनी हिरकणीला विचारले, तू कसे गेलीस, काय केलंस? मग पहारेकऱ्यांनी हिरकणीचं शिवाजी महाराजांना सांगितले। शिवाजी महाराजांना हिरकणीचे खूप कौतुक वाटले। मग शिवाजी महाराजांनी हिरकणीला आपल्या किल्ल्यावर आपल्या गडावर बोलवले व तिचे खूप कौतुक केले। ते म्हणाले, माई, तू त्या अवघड अशा किल्ल्याच्या कडेवरून कशी उतरली? दिवसाच्या प्रकाशात सुद्धा तो कडा उतरण्यास माणसांना अडचण येत असत, इथे जंगली श्वापद वगैरे वगैरे खूप काही आहे, तरी सुद्धा तू कशी उतरली? तिने सांगितले, माझ्या बाळाच्या ओढीमुळे मी तर गेली। मग शिवाजी महाराजांनी हिरकणीला साडी चोळी देऊन तिचे ओठी भरली। तिचा खूप अभिमान वाटले शिवाजी महाराजांना। शिवाजी महाराजांनी हिरकणीला सांगितले, तुझ्या नावाचा मी ते गुरुज बनणार आहे, त्या गुरुजाला तुझे नाव देऊ, तो गुरुज कायमचा इथे राहील। एवढेच शिवाजी महाराजांनी कौतुक केला। हिरकणीलाही खूप आनंद वाटला आणि हिरकणीसाठी जशी आई आहे तशी आपली आई सुद्धा आपली खूप काळजी करत आहे। त्यामुळे आपण आईचा खूप आभार मानले पाहिजे। धन्यवाद।